सर्व साक्षीबद्दल देवाची स्तुती असो. देवाच्या प्रार्थना करूया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते, आखी मानव जातीवर प्रेम करणाऱ्या जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझ्या आज तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या चरणामध्ये, तुझ्या पायाचा जवळ येण्यास चक्रचा पुरवण्यास धन्यवाद. आज तुझ्या पवित्र मंदिरात तुझी आराधना करण्यासाठी आम्ही मागतो. आज तुझ्या वचनावर आमची तुकडे प्रभू, तू स्वतः आमच्याशी बोल. कान आणि समजणार हृदय तू आम्हाला दे. जी काय अडचण आमच्या जीवनात असते ती काढून टाक. जी बंधन असते येशूच्या नावात तुटली जाऊ. तुझा अभिषेक आम्हावर पाठव. तुझा अभिषेक आम्हावर कर. माझे पात्र काठोकाठ झाले आहे याचा अनुभव सर्व झालेल्या काया वाचा म्हणे सगळ्या पातकांची क्षमा कर. तुझी दया आम्हावर कर. एक पुनरुज्जीवन तू आमचं कर. रेस्टोरेशन कर. महान असं काय आमच्या जीवनात तो गंभीर प्रभू येशूच्या पवित्र नावाला आजचा विषय आहे हार मानू नका. या जीवनाच्या प्रवासात आपल्याला असंख्य अडचणींना, समस्येला, वादळांना, परीक्षेला तोंड द्यावं लागतं. पावलावर आपली परीक्षा होत असते. लाईफमध्ये आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं. एकही व्यक्ती नसेल ज्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा त्रास नाही. बऱ्याच वेळेस वारंवार जे संकट आपल्या जीवनात येतात, ज्या समस्या आपल्या जीवनात येतात, तेव्हा आपण खचून जातो, निराश होतो, थकून जातो आणि आपण म्हणतो जाऊ द्या, आता काही होणार, आता काही घडणार, आता काहीच शक्य नाही. पण आज देवाचा संदेश तुमच्यासाठी आहे. समस्या किती मोठी असू द्या, वादळ किती मोठं असू द्या, येशू येत आहे ते ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. येशू येत आहे ते ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. मरिया घरातच बसून राहिली. मरिया बाहेर आली का ऐकल्यावर? येशू येत आहे हे ऐकल्यावर मार्था त्याला जाऊन भेटली, बाहेर जाऊन भेटली आणि मरिया घरातच बसून. अशी परिस्थिती
आपल्याही जीवनात आपल्याला बऱ्याच वेळेस फेस करावी लागते. का मर्या घरात बसून राहील. हीच ती मर्या लुकाचं शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. हीच मर्या आपण पाहतो की येशूच्या पायाजवळ बसून येशूचं वचन ते ऐकत आहे. पहा लुकाचं शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. ते जात असता 38 वाजता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नामे एका स्त्रीने त्याला आपल्या घरात घेतले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. मरिया नावाची बहीण आहे. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याच्या शब्दात ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिच्या घरात आलेला आहे, हीच मरिया त्याच्या पायाजवळ बसून त्याचं वचन ऐकत आहे. आणि मार्था काय करत आहे? मार्थेला फार खटपट पडल्यामुळे तिची दारात नाही, म्हणजे ती काम करत आहे का. आणि ही येशूच्या पायाजवळ बसून त्याचं वचन ऐकत आहे. पण आज काय झालेलं आहे? आज परिस्थिती वेगळी आहे. येशूच्या पायाजवळ बसणारी मरिया, येशूचं वचन ऐकणारी मरिया, येशूवर प्रेम करणारी मरिया, येशूची सेवा करणारी मरिया, काय झालेलं आहे? तीच मरिया आता निराश झालेली आहे, आता दुःखी झालेली आहे. का? तिचा भाऊ मरण पावलेला आहे. आणि तो आजारी असताना प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी निरोप पाठवलेला आहे की गुरुजी, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो आजारी पडलेला आहे. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो तुमचा शिष्य, तुमचा भाऊ, तो आजारी पडलेला. आता तिला वाटलं होतं निरोप मिळाल्या बरोबर येशू ख्रिस्त धावत त्यांच्या घरी जाईल आणि लगेच प्रार्थना करेल आणि लगेच येशू माझा भाऊ बरा होईल. पण तसं काय झालं नाही. येशूला त्यांच्या घरी जाऊपर्यंत 4 दिवस झाले. परंतु तोपर्यंत लाजरस हा मरण पावला. मेलेला आहे लाजरस. आणि लाजरस मरण पावल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी आले. आणि ज्या वेळेस तिला कळालं की प्रभू येशू ख्रिस्त आता घरी आलेला आहे, त्यावेळेस तिची प्रतिक्रिया काय झाली? ती घरात बसून राहिली आणि मार्था धावत येशूकडे बघत. तिला वाटलं आता काही करणार नाही, आता काही शक्य नाही, आता काही होणार नाही, आता फार उशीर झालेला आहे, आता सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. माझा भाऊ आजारी होता. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस मी वाट पाहिली, पण गुरुजी आले नाही. आता काय करणार? परंतु माझ्याकडे मार्थेचं जे वाक्य आहे, मार्थेचा जो विश्वास आहे, तो विश्वास आपल्याला ठेवायची गरज आहे. पहा पुन्हा आपण वाचूया 11वा अध्याय, योहानचं शुभवर्तमान 11वा अध्याय पुढे आपण वाचूया. 20व्या वचनापासून पुढे. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. मरिया घरातच बसून राहिली. मरिया
घरातच बसून राहील. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया. पहा हे मार्थेचं वाक्य, आपण येथे असता तर माझा भाऊ. मग प्रभू येशूने तिला काय उत्तर दिलं पहा. पुढचं वाक्य आहे, तरी आत्ताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. हालेलुया. आपण येथे असता तर माझा भाऊ मेला. तरी पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. ती म्हणती तरी आत्ताही 4 दिवस झालेले आहेत त्याला जाऊन. आणि ती म्हणती तरी आत्ताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे. हालेलुया. असा विश्वास आमचा पाहिजे. कारण आपण अशा देवाची सेवा करतो, अशा देवाची भक्ती करतो, अशा देवाची उपासना करतो, त्याला अशक्य असं काहीच. हालेलुया. मरियेला देवाचा दूताने दर्शन दिलं आणि मरियेला सांगितलं की तू गर्भवती होशील. हालेलुया. तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. परस्पर देवाचा आत्मा तुझ्यावर छाया. तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल. तेव्हा मरिया काय बोलली की मी तर अविवाहित आहे, हे कसं शक्य आहे. त्यावेळेस मरिया बोलली, देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. देवाला अशक्य असं काहीच नाही. आपण पाहतो मरिया हरलेली आहे, आपली आशा तिने गमावलेली आहे, ती खचलेली आहे, ती निराश झालेली आहे, ती दुःखी झालेली आहे. अशीच वेळ, अशीच परिस्थिती बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये येत असते. आपण म्हणतो काय फायदा, आता काय होणार, आता काय करणार, आता फार उशीर झालेला, आता काही शक्य नाही, आता वेळ निघून गेलेली आहे. बायबल देव आम्हाला सांगतो, हार मानू नका. पत्र 6 अध्याय 9 वचन वाचा. चांगले करण्याचा आपण कंटाळ करू नये. चांगले करण्याचा आपण कंटाळ करू नये. कारण आपण न खचलो याचा काही आपल्या पद्धतीत पडेल. आमेन. काय सांगतो देवाचं वचन? आम्हाला खचायचं, जशी मर्या खचून गेली तसं आम्हाला खचायचं नाही. आणि न खचलो तर यथाकाळी आपल्याला पीक मिळेल. तुम्हाला माहित आहे का, खचायचा आणि पिकाचा काय संबंध आहे? तुम्ही ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो, पेरणी केल्यावर त्याला वाट पाहावी लागते, त्याला खत पाणी घालावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं, त्याला काळजी घ्यावी लागते. आणि नंतर त्याला फळ मिळतं. हालेलुया. पण जर पेरणारा शेतकरी म्हणला की नाही, मी आज पेरलं आणि आजच मला फळ पाहिजे, तर हे शक्य. तुम्हाला फळ पाहिजे ना,
तर तुम्हाला खचायचं नाही, बरं झालं. तुम्हाला हार मानायची नाही, तुम्हाला विश्वासात टिकून राहायचं. बऱ्याच वेळेस आपण एखादी गोष्ट परमेश्वराकडे मागत असतो, हे परमेश्वरा माझ्यावर नाही, माझ्या पदावर नाही, माझ्या मुलीवर नाही, एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या विषयासाठी बऱ्याच दिवसापासून आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. बऱ्याच वेळेस प्रार्थनेचं उत्तर आपल्या जवळ आलेलं असतं आणि आपण प्रार्थना करणं बंद करून टाकतो. हालेलुया. लूकाचं शुभवर्तमान 18व्या अध्याय अत्यादयी विद्येविषयी आपल्याला पाहायला. अत्यादयी विधवेचा हा जो दाखला आहे, हा फार प्रार्थना करायला आम्हाला उत्तेजन देणारा हा दाखला. हा न्यायाधीश कसा आहे, हा देवाचं भय न करणारा आणि मनुष्याची पर्वा न करणारा हा न्यायाधीश. आणि त्याच नगरात एक विधवा आहे जी त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असेल की माझा न्याय करा. मनुष्याची पर्वा न करणारा, देवाचं भय करणारा असा हा न्यायाधीश शेवटी काय म्हणतो की मला याचा न्याय करावा लागेल. ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी नेहमी येऊन मला अगदी रंजित करून टाकेल. आम्हाला प्रार्थना करायचा कंटाळा नाही आला पाहिजे. प्रार्थना करणं आम्ही मध्येच सोडून देता कामा नये. आम्हाला नेहमी प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला नेहमी प्रार्थनेमध्ये आम्हाला राहणं आवश्यक आहे. प्रिया, दीर्घकाळ मागितलेल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नसताना प्रिया मग देव म्हणतो हार मानू नका, प्रार्थना करीत राहा. 1 थेसली 15:17 देवाचं वचन आम्हाला हेच सांगतं, निरंतर प्रार्थना करा. आम्हाला हार मानायची नाही. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही देवाचं वाक्य पाहिजे. बऱ्याच वेळेस सैतानाचे हल्ले आपल्या जीवनावर होत असतात. अटॅक, सैतानाचे बाण आपल्यावर होत असतात आणि आपण थकून जातो, निराश होतो, खचून जातो. काय करावं हे आम्हाला समजत. सैतानाचे किती सैतानाचे जळते बाण येऊ द्या, हार मानू नका. 21 पत्र 6 अध्याय 13 वचन वाचा. तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव करिता यावा म्हणून देवाची शक्ती सावरली द्या. काय देव मला सांगतो, तुम्हाला टिकाव धरून यावा, तुम्हाला टिकून राहण्यासाठी समर्थ असावे म्हणून तुम्ही देवाची शस्त्र सामुग्री. आम्हाला देवाची शस्त्र सामुग्री घेतली पाहिजे, सज्ज झालं पाहिजे. हालेलुया. सैतानाचे जळते बाण निघवण्यासाठी विश्वासरूपी धार घेऊन आम्हाला उभा राहायचं आहे. हार मानू नका. आमेन.
बऱ्याच वेळेस आपण चांगलं करत असतो, आपण नेहमी लोकांचं चांगलं करतो, आपले नातेवाईक त्यांना आपण मदत करत असतो, पण ज्यांचं आपण चांगलं करतो ना तेच लोक आपल्या विरुद्ध बोलतात, आपली निंदा करतात आणि आपला अपमान करतात. अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे? बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतं, वाचा मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 11वं वचन. मत्तय 5:11 वचन. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही हालेलुया, तुमच्या विरुद्ध वाईट बोलत आहेत, लबाडीने बोलत आहेत, तुमची निंदा करत आहेत, तुमचा अपमान करत आहे, म्हणून तुमचं कार्य तुम्ही बंद करू नका, हार मानू नका. तुम्ही धन्य आहात. 12 वचन वाचा. आनंद करा, आनंद करा, देव म्हणतो, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ. हालेलुया. तुमची निंदा होत असेल, लोक तुमच्याविषयी वाईट बोलत असतील, लोक तुमचा छळ करत असतील, निराश होऊ नका, खचून जाऊ नका. देव म्हणतो स्वर्गात तुमचा प्रतिफळ मोठा आहे. हालेलुया. हार मानू नका. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनातील पापावर आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. We try to get victory, पण आपण अपयशी होतो. आपण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनातील जी भाग्य आहे त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. We fail it, पण फेल होतो. तुमच्या जीवनातील भाग्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही अयशस्वी व्हाल, फेल होतात, हार मानू नका. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 9वं वचन वाचा. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय आणि 9वं वचन पहा. देव आम्हाला, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी, म्हणून आपल्या पापांची तो क्षमा करी व आपल्याला सर्व अधर्मापासून. आपल्या जीवनातील धाकावर, मोहावर ज्यावेळेस विजय मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, ज्यावेळेस आपण फेल होतो, अयशस्वी होतो, त्यावेळेस देव आम्हाला सांगतो की तुम्ही आपली पाप पदरी घ्या. तो विश्वासू आहे, तो न्यायी आहे, तो तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुमच्या अधर्मापासून तो तुम्हाला बाहेर काढेल. ते विश्वास पात्र. हालेलुया. कसा आहे आपला देव? विश्वास. पहिले करिंथीयांस 10 अध्याय 13वं वचन वाचा. मनुष्यास सहन होते, तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर देव विश्वास करतो. तो तुमची कोणतीही परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे पाहणार, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील करतो. देव विश्वास पात्र हे लक्षात घ्या. तुमच्या जीवनात कोणत्या परीक्षा आहेत, कोणत्या समस्येतून आपण जाणार, कोणत्या
कठीण परिस्थितीचा सामना आपण करत आहात प्रियानो, देवाला ठाऊक आहे. कोणतीही परीक्षा असू द्या, कोणतीही समस्या तुमच्या सहशक्तीच्या पलीकडे तो पाहणार. आम्ही त्यातून बाहेर पडण्यासाठी तो तुम्हाला मार्ग करा. दुसरं पत्र 12वा अध्याय 9-5 बघा. देवाचं वचन काय सांगतं? त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. हालेलुया, हालेलुया. देवाची कृपा तुम्हाला पुरे आहे. पुढे वाचा. माझी शक्ती अशक्तपणातच पूर्णत्वास येते. आमेन, हालेलुया. हार मानू नका. देव म्हणतो, माझी कृपा तुला जीवनात आपल्याला संघर्ष करावा लागतो. कठीण परिस्थितीमधून आपल्याला जावं लागतं. बऱ्याच वेळेस निराशेचा सामना आपल्याला करावा लागतो. तो हार काय या ठिकाणी योहानाचं शुभ वर्तमान पुन्हा आपण जाऊया. असा विश्वास आमचा पाहिजे. योहानाचं शुभ वर्तमान 11व्या अध्यायामध्ये पहा. पाहतो की मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला असता. हालेलुया. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूचं उत्तर काय होतं? काय आन्सर होतं येशूचं? तुझा भाऊ पुन्हा उठे. हालेलुया. येशू त्या पुनरुत्थानाविषयी म्हणत नव्हता, पहिल्या पुनरुत्थानाविषयी बोलत नव्हता. येशू ख्रिस्त तिला सांगत होता, आज या वेळेस या घडीला तुझा भाऊ पुन्हा उठणार आहे. हालेलुया. त्यावेळेस तिचं उत्तर काय आहे पहा. ती म्हणते, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. मग येशूने त्याला उत्तर दिलं, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी. प्रियानो, देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. 27व्या वचनात ती म्हणती, ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपण आहात असा विश्वास मी धरला आहे. हे महत्वाचं आहे. प्रियानो, तुम्ही देवाजवळ काही मागताय, तुम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे की जगात येणारा, आमचा न्याय करणारा, आम्हाला जीवन जाणारा, आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. हा विश्वास आम्ही देखील आमच्या जीवनात ठेवला पाहिजे. त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये हालेलुया. तिच्या विश्वासाप्रमाणे तिचा भाऊ उठलेला आहे. त्या कबरेतून प्रेत वस्त्र गुंडाळून गेला. कबरेतून तो जर प्रेत वस्त्र काढून जर बाहेर आला असता तर कदाचित ओळखलं नसतं. पण प्रेत वस्त्रासहित तो बाहेर आला आणि येशूने सिद्ध करून दाखवलं की पुनरुत्थान व जीवन तोच आहे.
जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला. आम्हाला जर जीवन पाहिजे असेल तर आम्हाला त्याच्यावर विश्वास, त्याच्या मार्गाने आम्हाला चालत, त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हाला वागलं पाहिजे. एक छोटीशी घटना पवित्र शास्त्रात आहे, ती वाचू नंतर मग त्याची शिकवतो. 15वा अध्याय. यहुदी मुलीचे रोग निवारण त्या ठिकाणी आपण पाहतो. मग ते 15:21 पासून पुढे पहा. ही जर यहुदी तर म्हणजे विधर्मी स्त्री येशूकडे आलेली आहे आणि येशूकडे येऊन मोठ्याने ओरडून म्हणाले, प्रभू दाविदाचे पुत्र मजवर दया करा, माझी कन्या भूताने ठार पेटलेली आहे. तेव्हा येशूने तिला काहीच उत्तर दिले नाही. तिला काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली की ती सारखी तुमच्या मागे येते तर तिला निरोप द्या, काहीतरी बोला तिच्याशी, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही, असं येशू ख्रिस्ताने तिला उत्तर दिलं. मग गेली ती घरी गेली का? ती तिथेच थांबली आणि येशूच्या पाया पडू येशूला म्हणाली, प्रभूजी मला सांग. पुन्हा येशूने तिला उत्तर दिलं, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभू, तरी कुत्री आपल्या धान्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. कुत्रे तर धान्याच्या मेजावरून पडलेला चूर. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई तुझा विश्वास मोठा. हालेलुया. तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धीस जावो. आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. हालेलुया. येशूने उत्तर दिलं नाही. येशू तिला म्हणाला की इस्रायल घराण्याच्या हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही, असं ऐकल्यावर जर ती निघून गेली असती तर कदाचित तिच्या मुलीला आरोग्य मिळालेलं असते. परंतु हिने विश्वास ठेवला, हिने प्रतीक्षा केली, हिने धीराने वाट पाहिली, हिने हार मानले नाही, ती टिकून राहिले, ती खचली नाही, ती निराश झाली नाही आणि तिच्या मुलीच्या जीवनात चमत्कार. हालेलुया. देव आम्हाला त्याच्याकडे पाहायला सांगितले. इब्री लोकांपत्र 12 अध्याय 2 वचन. येशूकडे पहा. हालेलुया. कशीही परिस्थिती असू द्या, कितीही मोठी समस्या असू द्या, कितीही मोठं वादळ असू द्या, कितीही भयंकर आजार असू द्या, येशूकडे पहा. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा याच्याकडे पाहत. आमेन. कोणाकडे पाहिलं पाहिजे आम्ही? येशूकडे पहा. आमेन. विश्वासाची चांगली लढाई करा, देव म्हणतो. 1 तिमोथीचं पत्र 6 अध्याय 12 वचन वाचा. काय सांगतो देव आम्हाला? कशी लढाई आम्हाला लढायची आहे?
विश्वासा संवेदीचे जे शिवयुद्ध ते कर. युगायुगाचे देव आम्हाला विश्वासाचं सुयुद्ध करायला सांग, आम्हाला हार मानायला सांगत नाही. काही जण आपले धाव अर्धवट सोडून देतात. आता मी नाही धावू शकत, आता मी पुढे नाही जाऊ शकत, आता मी थकलो, आता मी खचलो. देव आम्हाला सांग, तिमोथेचं दुसरं पत्र 4 अध्याय 7 वचन वाचा. जे सुयुद्ध बोल काय म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आमेन. आम्हाला आमची धाव पूर्ण करायची आहे, संत पौला सांगितले. आमेन. शेवटपर्यंत आम्हाला विश्वासात टिकून राहायचं आहे. अनेक बांधव असे आहेत, काही दिवस जगले येतात आणि जर त्यांच्या प्रार्थनांची उत्तर मिळाली नाही तर जगले सोडून येतात, प्रार्थना करणं. देव म्हणतो हार मानू नका. जो लाजरसला जिवंत करू शकतो, त्याच्या शुष्क झालेल्या अस्थी, सडलेल्या अस्थी, कुजलेलं शरीर सजीव करू शकतो. तुमच्या जीवनातील ज्या संपलेल्या गोष्टी आहेत त्या पुन्हा उभ्या करू शकतो. देवाचे जिवंत आहे, त्याला अशक्य असं काहीच. आपण प्रार्थना करू. सर्व शक्ती जिवंत परमेश्वर, तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझ्या तुझं वचन आमच्या पावलासाठी दिवा आणि आमच्या मार्गासाठी प्रकाश. मरिया निराश झाली, ती घरातच बसून राहिली, परंतु मार्था धावत येशूमध्ये असा मार्तेसारखा विश्वास तो आम्हाला. आताही तू जे काही सांगशील ते तू करशील, हा माझा विश्वास आहे. असा विश्वास तो. लोकांना वाटत होतं की लाजरसचं शरीर कुजलं असेल, दुर्गंधी येत असेल, परंतु कुजलेल्या शरीरात जीव प्राण घालणारा, कुजलेलं शरीर सजीव करणारा देव आजही तू जिवंत आहेस. आमच्या जीवनातील ज्या कुजलेल्या गोष्टी आहेत प्रभू त्या सजीव, संपलेल्या गोष्टी आहेत त्या जिवंत कर. आणि महान असं कार्य आमच्या जीवनात मंडळी तुझ्या, या मंडळीची काळजी तू घे, या मंडळीचं नेतृत्व तू कर. प्रभू आमच्या मंडळीत ऐक्य असू दे, प्रीती असू दे. कोणीही प्रभू अर्धवट मध्येच तुला सोडून मागे जावं. आपली धावतो तुझ्याशी विश्वास होणार, तुझ्यावर तू नेम करावं असं कार्य प्रत्येकाच्या जीवनात सर्वजण तुझ्या जे बांधव येऊ शकले नाही त्यांची देखील तू भेट घे. तर रविवारी नियमित तुझ्या पवित्र मंदिरात येऊन तुझी उपासना करावी असं कार्य त्यांच्या जीवनात जे काय अडचणी असतील नाव येशूच्या नावात दूर कर. प्रभू सायंकाळी जो विवाह होता तो देखील आशीर्वादाचा. धन्यवाद येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो.